गाईज, स्किन केअर इंडस्ट्री तुम्हाला वेड्यात काढतीये. येस, आज मी हे टॉपिक घेऊन आले तुमच्यासाठी की तुमचं स्किन केअर रूटीन कसं करायचं. पहिल्याच्या काळात जर आमच्यापाशी काही अवेलेबल स्किन केअर रूटीन्सचे प्रोडक्ट्स अवेलेबल नव्हते, तर आम्ही हळदी, चंदन, रोज वॉटर ह्याच्याशी काम चालवत होतो. बट आत्ता मार्केटमध्ये एवढं काय काय अवेलेबल झालं आहे, तर आम्हाला कळतच नाही आहे की सुरुवात कुठून करायचं आणि काय करायचं. काही करायला जातो आणि वेगळंच काही होऊन बसतं. येस, आणि माझ्यासारखे टीनएजर्सला तर कन्फ्युजन आहे. म्हणजे जर तुम्हाला ॲक्ने प्रो आहे, जर ड्राय स्किन आहे, ऑइली स्किन आहे, जर तुमच्या स्किनमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, तर इन्फ्लुएन्सर तर तुम्हाला म्हणतातच, हे यूज करा, ते यूज करा. पण इन्फ्लुएन्सरशी इन्फ्लुएन्स होऊन तुम्ही 10-10 प्रॉडक्ट्स तर तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकत नाही. तुमची त्वचा फार नाजूक असते आणि माझ्यासारखे पोरी इन्फ्लुएन्सरशी इन्फ्लुएन्स होऊन मागवतात, पण प्रॉडक्ट्स मागवतात आणि त्याच्यात सॅलिसिलिक ॲसिड्स ते हे एक्सेट्रा एवढं काही असतं. आणि एवढं आपल्या स्किनवरती, म्हणजे टीनेजर्स असू दे का अडल्ट्स, एवढं काही लावणं आपल्या स्किनवरती इज नॉट ॲन करेक्ट वे. सो मी तर हेच कन्सिडर करते, एक चांगलं डर्मटॉलॉजिस्ट घेऊन त्यांच्यापाशी कन्सल्ट करा की आपलं स्किन केअर रूटीन काय करायचं आहे. एक साधं सोपं स्किन केअर रूटीन पण तुमच्या स्किनला चांगलं आहे. कमी प्रॉडक्ट्स लावा आणि जास्तीत जास्त बेनिफिट्स घ्या. फळभाज्या खावा, फ्रुट्स खावा, काहीतरी ज्यूसेस वगैरे घ्या. अँड विटॅमिन्स वगैरे गोळींच्या इथं काही पडू नका, कारण की ते आपल्या हेल्थ इश्यूजसाठी साईड इफेक्ट्स वगैरे देऊ शकतात. सो प्लीज स्टडी. काही पण एक प्रॉडक्ट घेताना काहीतरी स्टडी करा. आणि मेन, आता तर AI पण आलं आहे, तर AI मध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं स्किन केअर रूटीन करू शकता. तर एवढी झंझट कशासाठी ब्रो? सो चूज द करेक्ट वे ऑफ युअर स्किन. थँक यू.